व्हिटॅमिन ई कॅप्सूल बद्दल तर ऐकलंच असेल. तर नमस्कार मित्रांनो, मी फार्मागल कोमल आज आपल्या समोर एक नवा व्हिडिओ घेऊन आली आहे. व्हिटॅमिन ई म्हणजे काय? व्हिटॅमिन ई हे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे. म्हणजेच हे शरीरात चरबीसोबत शोषले जाते. हे एक पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे. अँटीऑक्सिडंट शरीरातील फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी करण्यास मदत करते. त्यामुळे पेशींचे संरक्षण होते. व्हिटॅमिन ई चे फायदे: शरीरातील पेशींचे संरक्षण करण्यास मदत करते. रोग प्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी सिस्टीम चांगली ठेवण्यास मदत करते. डोळ्यांच्या आरोग्यास आधार देते. मज्जासंस्था म्हणजेच नर्वस सिस्टीम आणि स्नायूच्या कार्यासाठी महत्वाची भूमिका बजावते. व्हिटॅमिन ई ची कमतरता असल्यास सप्लिमेंट म्हणून डॉक्टर सुचवू शकतात. व्हिटॅमिन ई नैसर्गिकरित्या कुठून मिळू शकते? बदाम, शेंगदाणे, सूर्यफूलच्या बियांपासून, पालक, ब्रोकोली पासून, आवाकॅडो आणि किवी पासून सुद्धा. व्हिटॅमिन ई कॅप्सूल कोणी घ्यावी? व्हिटॅमिन ई ची डेफिशियन्सी असल्यास, फॅट ऍब्झॉर्प्शन मध्ये अडचण येत असलेल्या आजारांमध्ये आणि काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीमध्ये. हेल्दी व्यक्तींना रोज व्हिटॅमिन कॅप्सूल घेण्याची गरज नसते. व्हिटॅमिन ई चे साईड इफेक्ट्स: मळमळ, पोटदुखी, डोकेदुखी आणि थकवा आणि गंभीर परिस्थिती म्हणजेच रक्तस्राव, ब्लिडिंग होण्याचा धोका वाढू शकतो. कोणी काळजी घ्यावी? ब्लड थिनर औषधे घेणाऱ्यांनी, सर्जरी होणार असल्यास, गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी. कोणताही सप्लिमेंट सुरू करण्यापूर्वी डॉक्टर किंवा फार्मासिस्टचा सल्ला नेहमी घ्यावा. तर अशाच मेडिसिन इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी माझ्या पेजला लाईक, शेअर, फॉलो नक्की कराल. धन्यवाद.